EMI थकली म्हणून रस्त्यावरती गाडी आणवणारे कोण? बँकेचे अधिकारी की खंडणी वसूल करणारी टोळी? आजकाल एक नवीन धंदा सुरू झाला आहे. व्हॉट्सअपवरती गाडींची नंबर लिस्ट फिरते आणि काही तथाकथित रिकव्हरीवाले रस्त्यावरती सामान्य माणसाची गाडी अडवतात. कधी परिवाराच्या समोर, कधी मुलांसमोर, कधी गर्दीमध्ये, आणि डायलॉग एकच, EMI भरला नाही, गाडी जप्त करतो. प्रश्न एकच, अरे बाबा, कोणी दिला तुला हा अधिकार? तुझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे का? बँकेचे ऑथोराइज लेटर आहे का? तुझ्याकडे व्हॅलिड ID कार्ड आहे का? जप्तीचे ऑफिशियली पावती आहे का? नाही ना? मग ही रिकव्हरी नाही, ही रस्त्यावरील दादागिरी आहे. काही ठिकाणी तर लोकल भाई, गुंड, मवाली, रेकॉर्डवरील लोकांना लिस्ट विकली जाते. मग सुरू होतो रिकव्हरीचा खेळ. ते गाडीचा पाठला करतात, माणसाला कॉर्नर करतात आणि मग म्हणतात 3 हप्ते भर नाही तर गाडी घेऊन जातो, आणि शेवटी सेटलमेंट करतात. 1000-2000 रुपये घेतात आणि तुमची गाडी सोडतात. तुम्ही दिलेले 1000-2000 रुपये हे EMI नाही, हे बँकेचं पेमेंट देखील नाही, हे ऑफिशियली रिकव्हरी देखील नाही. ही तुमच्या मनाच्या विरोधात, तुमच्या डोळ्यापुढे तुमच्याकडून जबरदस्ती वसूल केलेली सरळ खंडणी आहे. लक्षात ठेवा, तुमचे हप्ते थकलेले जरी असेल तरी तुमचा अपमान करायचा, धमकावण्याचा, शिवीगाळ करायचा, पब्लिकमध्ये तमाशा करायचा अधिकार कोणालाही नाही. लोन डिफॉल्ट करणे हा सिव्हिल तसेच कराराचा इश्यू आहे, हा गुंडगिरीचा परवाना नाही. जर कोणी तुमची गाडी अडवली तर शांत बसू नका. त्याला सरळ प्रश्न विचारा. तुझे ID कार्ड दाखव, बँकेचे ऑथोराइज लेटर दाखव, माझी गाडी जप्त करण्यासाठी कोर्टाची ऑर्डर दाखव. यापैकी काहीही नसेल तर 1ही रुपया देऊ नका, गाडीची चावी देऊ नका. लगेच 112 नंबरला कॉल करा, व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करा, जवळच्या पोलीस स्टेशनला गाडी न्या आणि रायटिंगमध्ये कंप्लेंट द्या. तसेच बँकेमध्ये, तसेच RBI कडे देखील तक्रार दाखल करा. लक्षात ठेवा, तुमचा EMI थकला म्हणून तुम्ही काय गुन्हेगार होत नाही, पण तुमच्याकडून रस्त्यावरती पैसे उकळणारा माणूस कायद्याच्या कचाट्यात अडकलाच पाहिजे. जर असा प्रकार तुमच्या भागामध्ये होत असेल तर तक्रारी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा त्याचा संपूर्ण नमुना शेवटी जोडलेला आहे. धन्यवाद.